Hello students, today we are now going to learn how semiconductor diode uses as a rectifier. Use of semiconductor diode is as half wave rectifier. आता हाफ वेव रेक्टिफायर आणि फुल वेव रेक्टिफायर असं दोन प्रकारे आपण सेमिकंडक्टर डायोडचा यूज करू शकतो. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. तर आता या डायोडचा यूज आपण हाफ वेव रेक्टिफायर म्हणून कसा करायचा, तर त्यासाठी आपण इथं सर्किट डायग्राम पाहतोय. तर या सर्किट डायग्राममध्ये इथं आपण जे सर्किट डायग्राम घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये दिस इज द ट्रान्सफॉर्मर. हा जो आहे तो काय ट्रान्सफॉर्मर आहे आणि या ट्रान्सफॉर्मरला आपल्याला इकडं दोन कॉईल दिसत आहेत, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. तर प्रायमरीच्या अक्रॉस आपण काय केलेलं आहे, तर AC इनपुट जोडलेलं आहे आणि सेकंडरीच्या अक्रॉस डायोड आणि लोड रेजिस्टन्स हा जो आहे हा आपण सेरीजमध्ये जाईल. दिस इज द डायोड अँड दिस इज द लोड रेजिस्टन्स. These two are connected in series across the secondary of the transformer. तर आता याच्यामध्ये आपण ह्या सेकंडरीच्या अक्रॉस जे आपण डायोड जोडलेला आहे तो एकच डायोड जोडलेला आहे. याचं P टर्मिनल आपण S1ला जोडलेलं आहे आणि N टर्मिनल जे आहे ते S2ला जोडलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा इथं P1 आणि P2 प्रायमरी आहे. ह्याच्या अक्रॉस इथं आपल्याला काय दिसतंय, AC इनपुट दिसतंय. आता हे जे AC इनपुट आहे आपलं AC इनपुट आहे, हे AC इनपुट आणि AC इनपुट म्हणजेच बोथ डायरेक्शननी करंटचा फ्लो मिळतो. म्हणजे तो जो करंट आहे तो करंट आपल्याला ह्या प्रकारचा मिळत असतो. AC बोथ डायरेक्शननी म्हणजे याची पल्स ही या प्रकारची असते. याला एक सायकल इथं कंप्लीट झाली, याला आपण एक वेव असं म्हणतो. तर दिस इज द पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड दिस इज द निगेटिव्ह हाफ सायकल. ह्या दोन हाफ सायकल मिळून एक वेव बनते आणि ह्या इकडची जी आहे ती पॉझिटिव्ह हाफ सायकल झाली आणि इकडची जी आहे ती खालची निगेटिव्ह हाफ सायकल याला म्हणायचं. अशा दोन हाफ सायकल मिळून एक वेव बनते. दोन्ही डायरेक्शननी असलेला जो करंट आहे त्याला आपण काय म्हणतो, AC करंट. हा AC करंट आपण प्रायमरीच्या अक्रॉस अप्लाय केलेला आहे. तर या ट्रान्सफॉर्मरचा जो सेकंडरी आहे ही जी पूर्ण सिस्टीम आहे याला ट्रान्सफॉर्मर असं म्हणायचं, प्रायमरी आणि सेकंडरी म्हणून. सेकंडरी कॉईलच्या अक्रॉस काय केलेलं आहे, तर आपण एक डायोड आणि रेजिस्टर हा आपण सेरीजमध्ये जोडलेला आहे. इथे एक डायोड आहे आणि हा लोड रेजिस्टन्स आहे. हे दोन्ही कसे जोडलेले आहेत, तर आपण सेरीजमध्ये जोडलेले आहेत हे दोन्ही रेजिस्टन्स आणि हे आपण सेकंडरीच्या अक्रॉस जोडलेले आहेत. आता याच्यामध्येही आपण हा जो डायोड आहे दिस इज द सिम्बॉल ऑफ डायोड. डायोडचा जो सिम्बॉल आहे तो ह्या प्रकारचा आपण दाखवलेला. याच्यामध्ये हे P टर्मिनल आणि हे N टर्मिनल. जर P हे पॉझिटिव्ह पोटेन्शियलला असेल आणि N हे निगेटिव्ह पोटेन्शियलला असेल तर इट इज इन फॉरवर्ड बायस अँड इट कंडक्ट्स करंट. अँड इफ P इज ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल अँड N इज ॲट पॉझिटिव्ह पोटेन्शियल देन इट डज नॉट कंडक्ट करंट थ्रू सर्किट. मग आता याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन तर याचं जे पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये सेकंडरीच्या अक्रॉस डायोड आणि लोड रेजिस्टन्स आपण टाकलेला आहे आणि याच्या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण काय घेणार आहेत, आउटपुट घेणार आहेत. आउटपुट इज टेकन अक्रॉस लोड रेजिस्टन्स. दिस इज द इथं आपण हे आउटपुट व्होल्टेज या ठिकाणी घेणार. हे जे आउटपुट व्होल्टेज मिळेल आपल्याला ते आपल्याला DC व्होल्टेज मिळेल. तर या प्रकारची जोडणी केलेली आहे, याला म्हणायचं कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर याचं वर्किंग कसं होतं हे आपण बघूयात. तर वर्किंग ऑफ द हाफ वेव रेक्टिफायर इज ड्युरिंग फर्स्ट हाफ सायकल. म्हणजे आपण ज्यावेळेस दिस इज द AC इनपुट आणि याला आपण हाफ सायकल, ही फर्स्ट हाफ सायकल आहे ती या प्रकारची फर्स्ट हाफ सायकल आणि ही सेकंड हाफ सायकल. फर्स्ट हाफ सायकल कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ज्यावेळेस फर्स्ट हाफ सायकल पॉझिटिव्ह असते त्यावेळेस हा जो डायोड आहे त्या डायोडच्या P टर्मिनलला पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळेल. या P टर्मिनलला कोणतं पोटेन्शियल मिळणार आहे, तर पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळणार आहे इथं. आणि
निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तो आता एन रिजन असेल त्याचा. आणि यामुळं हा जो डायोड आहे तो डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये येईल. फॉरवर्ड बायसमध्ये आल्यामुळं याच्यामधनं करंटचा जो फ्लो मिळेल आपल्याला तो पी कडून एनकडं, हा याचा पी रिजन आहे, हा एन रिजन आहे, पी कडून एनकडं आपल्याला करंट मिळेल. आणि हा करंट पुढं ह्या लोड रेजिस्टन्समधून ए कडून बी कडं फ्लो होईल. म्हणजेच आपल्याला या सर्किटमध्ये जो करंट मिळालेला आहे तो लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस ए कडून बी कडं मिळालेला आहे. तर हा जो करंट आहे ए कडून बी कडं आपल्याला तो सेम डायरेक्शननी मिळालेला जो करंट आहे ए कडून बी कडं तो ह्या प्रकारे आपण इथं दाखवलेला आहे. तर हा जो करंट आहे तो इथं आपल्याला करंट मिळालेला आहे. तर नेक्स्ट हाफ सायकलला काय होईल, नेक्स्ट हाफ सायकल इज निगेटिव्ह. निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होतं तर डायोडचा जो पी रिजन आहे तो पी रिजन हा आता निगेटिव्ह पोटेन्शियलला येईल. दिस डायोड इज ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल. आता हा निगेटिव्ह पोटेन्शियलला आला आणि एन रिजन जो आहे तो पॉझिटिव्ह पोटेन्शियलला असेल. म्हणजेच डायोड इज इन रिव्हर्स बायस. कोणत्या मोडमध्ये असेल हा, तर रिव्हर्स बायसमध्ये असेल. रिव्हर्स बायस मोडमध्ये म्हणजेच इट डज नॉट कंडक्ट करंट अँड देर इज नो करंट थ्रू लोड रेजिस्टन्स. म्हणजे ह्या लोड रेजिस्टन्समधून कुठल्याही प्रकारचा आपल्याला करंटचा फ्लो मिळणार नाही. देर इज नो करंट इन द सर्किट. म्हणजेच फॉरवर्ड डायरेक्शननी पण नाही किंवा रिव्हर्स डायरेक्शननी पण नाही, कुठल्याच डायरेक्शननी आपल्याला याच्यामधून करंट मिळणार नाही. आणि त्यामुळं आपल्याला ही जी हाफ सायकल दिसते ती ही हाफ सायकलमध्ये आपण इथं करंट दाखवलेला नाही. तर हा जो आहे या सायकलमध्ये आपल्याला देर इज नो करंट म्हणून आपण इथं पूर्ण स्ट्रेट लाईन ठेवलेली आहे. परत नेक्स्ट हाफ सायकलला काय होईल, परत पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे ही. म्हणजेच परत पी रिजन जो आहे डायोडचा तो पॉझिटिव्ह पोटेन्शियलला येईल आणि एन रिजन जो आहे तो निगेटिव्ह पोटेन्शियलला येईल. म्हणजेच हा फॉरवर्ड बायसमध्ये असेल. फॉरवर्ड बायसमध्ये इट कंडक्ट करंट फ्रॉम पी टू एन, म्हणजे या डायरेक्शननी परत करंट ह्याच्यामधनं आपल्याला मिळेल. आणि हा करंट मिळाल्यामुळं परत आपल्याला ह्या सायकलमध्ये करंट मिळेल तो ए कडून बी कडंच मिळणार आहे. बघा इथं म्हणजे परत आपल्याला ह्या सायकलमधनं जो करंट मिळालेला आहे तो ए कडून बी कडं ह्या प्रकारचा आपल्याला इथं करंट मिळेल. म्हणजे प्रत्येक पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये करंट मिळेल आणि निगेटिव्ह हाफ सायकलला करंट मिळणार नाही. म्हणजे फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये हा क्लोज्ड स्विचसारखा असेल, तर निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये हा ओपन स्विचसारखा असेल. म्हणजे आपण बटन बंद केल्यासारखा असणार आहे तो. आणि पॉझिटिव्ह हाफ सायकलला बटन चालू केल्यासारखं, म्हणजे बटन चालू केलं की करंट चालू झाला, बटन बंद केलं की करंट बंद झाला. ह्याप्रमाणे म्हणजेच इथं आपल्याला एकाच डायरेक्शननी आपल्याला ह्याच्यातला करंट मिळेल. आणि हा युनिडायरेक्शनल पण इंटरमिटंट, म्हणजे आपल्याला दोन्ही हाफ सायकलमध्ये मिळत नाही, फक्त एकाच हाफ सायकलमध्ये करंट मिळतो. म्हणून हा जो करंट आहे याला आपण काय म्हणतो, इंटरमिटंट करंट असं म्हणतो. आणि इंटरमिटंट DC करंट ॲट आउटपुट इज ऑब्टेन्ड. दिस इज द वर्किंग ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर जी फ्रिक्वेन्सी इथं इनपुटची जी फ्रिक्वेन्सी आहे तीच फ्रिक्वेन्सी आउटपुटला सुद्धा असणार आहे. म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये फ्रिक्वेन्सी इज सेम ॲज इनपुट. म्हणजे इनपुटला जी फ्रिक्वेन्सी आहे तीच फ्रिक्वेन्सी आपल्याला आउटपुटला पण मिळेल. आणि ह्याचा रिपल फॅक्टर जो आहे तो रिपल फॅक्टर हा 1.21 असतो. रिपल फॅक्टर म्हणजेच याच्यामध्ये आपण रिपल म्हणजे काय हे पाहिलं होतं. तर ACचं आपण DCमध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे. तर हे DCमध्ये कन्व्हर्शन करत असताना हे DCसुद्धा आपल्याला अगदी स्ट्रेट लाईन ह्या प्रकारचा DC करंट मिळालेला नाही, तर तो पल्सेटिंग आहे. आणि तो पल्सेटिंग जो आहे तो पल्सेटिंग आपण रिमूव्ह करण्यासाठी म्हणजे काय करतो आपण, त्याला फिल्टर एक जोडलेला असतो. आणि हे जे AC कंपोनेंट DCमध्ये राहिलेले आहे त्यालाच आपण रिपल म्हणलेला आहे. तर हा जो रिपल फॅक्टर जो आहे तो फॅक्टर असतो 1.21 इन हाफ वेव्ह रेक्टिफायर. तर हे पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे किंवा तुम्ही नोट करून घ्यायच्या बरोबर. फ्रिक्वेन्सी इज सेम ॲज इनपुट फ्रिक्वेन्सी अँड रिपल फॅक्टर इज 1.21. इन द सेम मॅनर वी कॅन डिस्कस फुल वेव्ह रेक्टिफायर. म्हणजे आता हे हाफ वेव्ह आपण कशी रेक्टिफाय होते ते पाहिलेलं आहे. तर आता आपण फुल वेव्ह कशी रेक्टिफाय होते ते पण आपण बघूया. फुल वेव्ह रेक्टिफाय करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर फुल वेव्ह रेक्टिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला एका डायोडच्या ऐवजी काय करता येईल, आपल्याला 2 डायोड वापरता येतील. आणि 2 डायोड वापरून ह्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं ते बघूयात आपण.
दिस इज द कन्स्ट्रक्शनल डायग्राम ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरची काय कन्स्ट्रक्शनल डायग्राम आहे. आता या कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा आपण जर फिगरकडे नीट बारकाईनं पाहिलं तर इथं सुद्धा आपण काय केलेलं आहे, हा ट्रान्झिस्टर वापरलेला आहे. ह्या ट्रान्झिस्टरच्या प्रायमरीला P1 P2 जे प्रायमरी आहे त्याच्या अक्रॉस आपण काय केलेलं आहे, इथं AC इनपुट दिलेलं आहे. हे AC इनपुट आहे. AC इनपुट म्हणजेच ह्या प्रकारचं जे इनपुट आहे याला आपण AC इनपुट म्हणतो. आता हे AC इनपुट दिलेलं आहे आणि सेकंडरी जो आहे त्या सेकंडरीला बघा, आता आपण एका डायोडच्या ऐवजी 2 डायोड वापरलेत. तर हा जो आहे तो डायोड D1 आणि दुसरा जो आहे तो इथं खाली आणखीन एक आपण डायोड वापरलेला आहे तो डायोड D2. तर हा जो डायोड आहे D1 आणि D2 कसे जोडलेले आहेत बघा, सेकंडरीच्या S1ला आपण ह्याचं P टर्मिनल जोडलेलं आहे डायोड D1चं. तर S2ला आपण काय केलेलं आहे, D2चं P रिजन जोडलेलं आहे किंवा P टर्मिनल जोडलेलं आहे. आणि दोघांचेही N टर्मिनल जे आहेत ते आपण एकत्र केलेले आहेत. कॉमन निगेटिव्ह हा जो आहे तो दोघांचा आपण कॉमन केलेला आहे. हे जे कॉमन निगेटिव्ह टर्मिनल आहे, ह्या कॉमन निगेटिव्ह टर्मिनल आणि हा सेंट्रल टॅप, इथून आपण हे जम्पिंग घेतलेलं आहे वायरचं, तर सेंट्रल टॅप यांच्यामध्ये लोड रेजिस्टन्स टाकलेला आहे. लोड रेजिस्टन्स कुठे टाकलेला आहे आपण, तर सेंट्रल टॅप आणि कॉमन निगेटिव्ह. दिस इज द कॉमन निगेटिव्ह टर्मिनल. हे काय कॉमन निगेटिव्ह टर्मिनल अँड दिस इज द सेंट्रल टॅप. हा काय सेंट्रल टॅप. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे लोड रेजिस्टन्स टाकलेलं आहे. आउटपुट इज टेकन अक्रॉस दिस लोड रेजिस्टन्स. या लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण काय केलेलं आहे, आउटपुट घेणार आहेत आपण. आता हे आउटपुट कशा प्रकारे मिळेल आपल्याला ते पाहायचं आहे. बाकीची प्रोसिजर सगळी हाफ वेव्ह रेक्टिफायर सारखीच असणार आहे. इनपुट आपण जे दिलेलं आहे ते पल्सेटिंग इनपुट किंवा AC इनपुट हे आपण प्रायमरीच्या अक्रॉस दिलेलं आहे. आणि सेकंडरी आता पहिल्या हाफ सायकलमध्ये ज्यावेळेस आपण पहिल्या हाफ सायकलमध्ये घेतो त्यावेळेस S1 हा कसा असेल तर पॉझिटिव्ह पोटेन्शियलला असेल. ज्यावेळेस S1 पॉझिटिव्ह पोटेन्शियलला असेल त्यावेळेस काय होईल, तर ह्या डायोड D1चा P टर्मिनल जो आहे तो पॉझिटिव्ह पोटेन्शियलला असेल आणि N टर्मिनल जो आहे तो निगेटिव्ह पोटेन्शियलला असेल. आता आपण त्याच वेळेस S2 जो घेतलेला आहे तो ज्यावेळेस S1 पॉझिटिव्ह असतो त्यावेळेस S2 निगेटिव्ह असणार आहे. S2 निगेटिव्ह आहे म्हणजेच ह्या डायोडचा P टर्मिनल जो आहे तो आता कुठल्या पोटेन्शियलला असणार आहे, निगेटिव्ह पोटेन्शियलला असणार आहे आणि N जो रिजन आहे तो पॉझिटिव्ह पोटेन्शियलला असेल. मग आता डायोड D1 जो आहे त्याच्यामध्ये P पॉझिटिव्ह आणि N निगेटिव्हला आहे म्हणजेच इट कंडक्ट करंट. हा क्लोज स्विच सारखा असणार आहे अँड इट कंडक्ट करंट फ्रॉम P to N म्हणजेच फॉरवर्ड डायरेक्शन याच्यामधून करंट फ्लो होईल. फॉरवर्ड बायसमध्ये असणार हा. आणि S2ला आपण इथं जो जोडलेला आहे हे निगेटिव्ह टर्मिनल असल्यामुळे आता P रिजन निगेटिव्हला आणि N रिजन पॉझिटिव्हला म्हणजेच दिस इज इन रिव्हर्स बायस मोड. इन रिव्हर्स बायस मोड डायोड डज नॉट कंडक्ट करंट म्हणजेच याच्यामधून करंटचा फ्लो आपल्याला मिळणार नाही. हा जोडून न जोडल्यासारखं म्हणजे हा ओपन स्विच सारखा असणार आहे, त्यामुळे हे सर्किट इथं नसणार आहे. मग आता करंट फक्त आपल्याला कुठला मिळालेला आहे तर फक्त D1 मधून फ्लो होणारा मिळालेला आहे. तो D1 मधून ह्या डायरेक्शनने आपल्याला हा करंट फ्लो मिळेल आणि तो इकडं परत ह्या डायरेक्शन येईल. इथून तो लोड रेजिस्टन्समधून A कडून B कडं फ्लो मिळेल आपल्याला. हा म्हणजे हा जो करंटचा फ्लो आहे तो करंटचा फ्लो आपल्याला आता असं इकडून करंट फ्लो होणार आणि लोड रेजिस्टन्समधून या डायरेक्शनने करंट फ्लो होणार आणि आउटपुटला आपल्याला करंट मिळणार A कडून B कडं. हे झालं पहिल्या हाफ सायकलमध्ये. आता दुसऱ्या हाफ सायकलमध्ये काय होईल, तर आता S1 निगेटिव्ह होईल आणि S2 पॉझिटिव्ह होईल. S1 निगेटिव्ह झालं म्हणजेच इथं P रिजनला ह्याच्या निगेटिव्ह पोटेन्शियल मिळालं आणि N रिजनला पॉझिटिव्ह म्हणजेच इट इज इन रिव्हर्स बायस मोड. आता D1 हा रिव्हर्स बायस मोडमध्ये असेल आणि रिव्हर्स बायस मोडमध्ये इट डज नॉट कंडक्ट करंट म्हणजे आता हा ओपन स्विच झाला. ॲट द सेम टाईम D2 हा जो आहे आपण जोडलेला तो S2ला जोडलेला आहे त्याचं P रिजन आणि S2 पॉझिटिव्ह पोटेन्शियलला आहे. त्यामुळे आता ह्याच्या P रिजनला पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळालं म्हणजेच इट कंडक्ट करंट फ्रॉम P to N म्हणजे ह्या डायरेक्शननी करंटचा फ्लो मिळाला. आता या डायरेक्शननी करंटचा फ्लो मिळाला ह्याच्यामध्ये त्यावेळेला म्हणजे हा करंट कसा फ्लो होणार, इथून इकडे येईल, इथून इकडे येईल आणि इथून असाच ह्या लोड रेजिस्टन्समधून इकडं फ्लो होईल. म्हणजे नेक्स्ट हाफ सायकलला हा जरी रिव्हर्स बायस मोडमध्ये असला तरीसुद्धा आपल्याला A कडून B कडं म्हणजे
पहिल्या हाफ सायकलला ज्या डायरेक्शनने मिळाला होता त्याच डायरेक्शनने करंट मिळालेला आहे. आता हा रिव्हर्स बायसमध्ये आणि हा फॉरवर्ड बायसमध्ये आलेला आहे नेक्स्ट हाफ सायकलला. आता ही प्रोसेस काय होत जाईल, रिपीट होत जाईल. पुढच्या हाफ सायकलला परत काय होणार, परत S1 पॉझिटिव्हला येणार आणि S2 निगेटिव्हला येणार. परत हा डायोड कंडक्ट होईल, इट कंडक्ट करंट, आणि करंट फ्लोज थ्रू लोड रेजिस्टन्स फ्रॉम A to B. परत नेक्स्ट हाफ सायकलला परत हा निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह होणार, आणि निगेटिव्ह सायकलमध्ये ह्या पॉझिटिव्ह झाल्यानंतर हा रिव्हर्स बायसमध्ये येईल आणि हा फॉरवर्ड बायसमध्ये येईल, आणि त्यावेळेस ह्याच्यामधून करंट हा इकडून इकडं फ्लो झालेला नाही. अशी प्रत्येक हाफ सायकलमध्ये आपल्याला लोड रेजिस्टन्समधून एकडून बीकडंच करंट मिळेल, म्हणजे एकाच डायरेक्शनने करंट मिळालेला आहे. आणि हा जो करंट आहे तो करंट आपण इथं ह्या प्रकारे दाखवलेला आहे. दिस इज द AC व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज, आणि आउटपुटला आपल्याला प्रत्येक हाफ सायकलला करंट मिळालेला आहे. म्हणजे ह्या हाफ सायकलमध्ये पण आपल्याला त्याच A कडून B कडे मिळाला, आणि निगेटिव्ह हाफ सायकलला सुद्धा आपल्याला A कडून B कडे म्हणजे सेम डायरेक्शनने मिळालेला आहे. आणि प्रत्येक हाफ सायकल इथं रेक्टिफाय झालेली आहे, म्हणजेच फुल वेव्ह रेक्टिफाय झाली. म्हणून याला काय म्हणायचं, फुल वेव्ह रेक्टिफायर. दिस इज द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि ह्याच्यामध्ये ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आता ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मात्र दुप्पट होते, कारण ह्याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे ह्या हाफ वेव्हमध्ये सुद्धा हा रेक्टिफाय झालेला आपल्याला त्याच डायरेक्शनने आपल्याला करंट मिळालेला आहे. आणि ह्याचा रिपल फॅक्टर जो आहे, कारण आता ही पल्सेटिंग मिळालेली आहे आपल्याला, DC म्हणजे अगदी स्ट्रेट लाईन पाहिजे असतो, आणि हा आपण फिल्टर वापरून नंतर आपण ह्याला आपण ह्याचे जे पल्सेटिंग आहे किंवा हे AC कंपोनंट ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत ते रिमूव्ह करतो. तर हा जो रिपल फॅक्टर आहे ह्याचा, तो रिपल फॅक्टर जो आहे फुल वेव्ह रेक्टिफायरचा तो किती असेल तर 0.482 एवढा आहे रिपल फॅक्टर. आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी मात्र दुप्पट होते, म्हणजे इनपुटच्या दुप्पट याची फ्रिक्वेन्सी आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये सेम ॲज इनपुट असेल, तर फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये तीच फ्रिक्वेन्सी इनपुटच्या दुप्पट, इनपुटची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट फ्रिक्वेन्सी आउटपुटला मिळते, म्हणजेच 2 into इनपुट फ्रिक्वेन्सी असेल इथं, इनपुट फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट फ्रिक्वेन्सी. ह्या प्रकारे आपल्याला आउटपुट फ्रिक्वेन्सी मिळेल. तर दिस इज द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर याची आपण नीट सर्किट डायग्राम पण व्यवस्थित काढून घ्यायचे, एकदा दोनदा न बघता काढण्याचा प्रयत्न करायचा, आणि याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे लिहून घ्या. थँक्यू.